नंदुरबार लोकसभा रणधुमाळीआधी माजी आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी आणि आमदार शिरीष नाईक यांच्या पत्नी रजनी नाईक यांचे नाव चर्चेत होते। या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळाल्यास भाजप विरुद्ध जोरदार टक्कर देता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती। परंतु काँग्रेसच्या वरिष्ठांनी राजकारणापासून दूर असलेले ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला। ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून प्रचाराला संपूर्ण जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते सुरुवात केली। मात्र काँग्रेससाठीच आमदार शिरीष नाईक आणि त्यांच्या पत्नी रजनी नाईक यांनी देखील प्रत्येकी 4 अर्ज घेतल्याने नंदुरबार काँग्रेसमध्ये फूट पडणार का असा प्रश्न पडला आहे। काँग्रेस उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम क्षणी नवा धक्का देणार की काय याबाबत जिल्ह्यात चर्चा रंगू लागल्या आहेत। ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही उमेदवारी रजनी नाईक यांना मिळावी असे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या एका गटाची मागणी कायम होती। ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला। परंतु माजी मंत्री ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांनी उमेदवारीच्या माघारीपर्यंत कोणत्याच उमेदवारीचे काही खरे नसते। आपल्या मुलाला उमेदवारी मिळाली असली तरी माघारीनंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल असे वास्तव मानले होते। त्यामुळेच नाईक परिवाराने अर्ज घेणे ही बाब सर्वजण गांभीर्याने घेत आहे।